ऍक्शन. बापरे, एवढं कंबर दुखू राहिलं. त्याच्यात हे पूर्ण अंगच दुखायला लागलेले. दिवसभर मर 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 ह्या घरातलं काम करायचं. हात एक कंबर दुखू राहिलं. काय तुझं कंबरला काय करावं तर काही कळत नाही. 2 डॉक्टर बदलून झाले ते काय. मी तुम्हाला 4 टाइम सांगितले एखादा मसाजवाला पा. काय ते मसाज वाला त्याचा काय भरोसा नाही बाबा. अहो, रिकामा मसाज वाले भारी मसाज अरे करतात. बाबा ऐकत जा, आजकाल लोक चांगले नाही आहेत. काही असं नसतं. काय असं नसतं म्हणजे ऐकलं नाही का त्या परवाच्या दिवशी मागच्या गल्लीत काय झालं ते. काय असं कोणतरी आलो होतं काहीतरी त्या बाईचा मसाज म्हणून काहीतरी. मग काय मग गेलो ना अर्ध सोनं पैसे गेले ना तिच्या घरातून. काय असं नसतं एवढं. काही सगळे चोर नसता, कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो. सगळे चोर नसतं. तू सगळं न ओळखते का कोण कसं आहे कोण कसं नाही. तुम्ही कुठं चालले? कामाला कुठं आजच्या दिवस घरी थांबा बा. आयला थोडं कंबर द्या माझं चोळून. नको नको घरी थांबून काय आपलं तो काय पैसे काय घरी बसून पैसे भेटणार. डॉक्टरच्या इंजेक्शन पेक्षा तुमच्या हाताने चोळलेलं बरं वाटतं. चोळलं परवाच्या दिवशी दिवसभर तेच करत होतो ना. सांगतो एवढ्या उड्या नको मारू आणि तुला तू उड्या मारायला मला येड लागले. तुला रात्रीचा एवढा जोर येतो. हा, तुम्हाला कमी राहतो का? पण दुखतो कोण? माझं दुखतं का तुझं दुखतं ना, म्हणून तुला सांगत असतो ना. तुमच्यामुळं दुखतं. तुमच्या घरातले दिवसभर काम करू करू कटवून गेलेले मी. 4 टाइम ते कपडे बदलता तुम्ही. नाही मला सांग, बायको मग तू कोण आहे नेमकी? बायकोच आहे ना. मग 4 टाइम कपडे बदलतील तुम्ही, मग मी तेच धुवत बसायचे का? तुला म्हणतो मी काही कपडे बदलले आणि तुला सांगतो का 2 टाक असं लगेच ठेवलेले असता माणसाने काढून ठेवतं. काय तू पण जाऊ दे. बॅग कुठे गेली माझी? यायला इकडे आहे का? सगळं हाताशी द्यावं लागतं. आयला मला खरंच कधी कधी असं वाटतं ना, तू बायकोने दुसरंच कोणीतरी. म्हणा ना, मेली ती बरी. असं बोललो का मी? तसंच म्हणायचं होतं तुम्हाला. हे बाय मी कामावर चाललो. कटकट नको घालू. थांबताय का नाही घरी? नाही घरी नको, आज नको. उद्या बघू, उद्या परवा बघू. कशाला उद्या? अरे परवा सुट्टी झाली ना यार. बरं जा. तू मला तो एक तर माझा बाबतीत बसेल तो असं म्हण तू. जा जा. बरं पैसे देऊ का तुला? डॉक्टरकडे जाऊन येते. नका. का बरं? आहे माय का? लागले तर फोन करेन. फोन पे. हा फोन कर. आणि जा नक्की. हा. ऐक, ते ऑनलाईन मसाजवाले येतात वाटतं घरी. विचारून तरी पाहू कशावर नंबर सापडेल त्यांचा. गुगलवर नंबर आहे. चोळे बाबा. हॅलो. हॅलो. हां, चोळे बाबा बोलताय का? हो हो बोला ना. अहो, मला ना मसाज करायची होती. तुम्हाला हो, माझा या ना. ना माझ्याकडे. तुमच्याकडं का? अहो ऐका ना, माझं ना खूपच कंबर दुखतंय, तर मी काय तिथे येऊ नाही शकत. तर तुम्ही घरी येऊ शकतात का? हो घरी येईल, पण मग पैसे जास्त लागतील बरं का. अहो चालेल ना, किती पण पैसे घ्या, पण माझं फक्त मसाज व्यवस्थित करून द्या. एकदम बारीक करून देईल ना. तुमची काय टेन्शनच घेऊ नका. बरं मी ऐका ना, मग तुम्हाला ना लोकेशन सेंड करते व्हॉट्सअपला. हा नंबर तुमचा व्हॉट्सअपला आहे का? हो हो आहे ना. बरं मग मी लगेच करते, पण मग लवकर येतील. बरं बरं करा. कारण कसं हो, माझा नवरा यायच्या आधी तुम्ही येऊन. हो लगेच येईल ना. बरं ठेव तुम्ही का? करा. हो हो ठेवा. हां चालेल. येईल तर भाई माणूस. लोकेशन ते हेच दाखवतोय. हाय कोणी? हा हाय. हो मॅडम. हो मॅडम. हो कॉल तुम्हीच केला होता का मला? हो, ते मसाज आले ना. हा 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 येऊ का? हो या. हो या ना. दरवाजे बंद करू? हा बंद करा. काय दुखतं तुमचं आलं? बसा ना. काय दुखतंय? होय ना, माझं पूर्ण बॉडीच अशी खूप दुखते नाही का. हा का? पूर्ण अंग दुखू राहिलं. अच्छा अंग अंग. बरं आता सध्या काय दुखतंय? सध्या तर कंबर खूप दुखतंय. असं कंबर आहे ना, हां. म्हणजे डायरेक्ट असं लचक भरल्यासारखं झालंय. तुमच्या किती ठिकाणी सोडायचं मग? माझा ना हात, हा कंबर आणि पाय. 3. तुम्हाला लागतील कमीत कमी 2,000 रुपये.
2000. हा पूर्ण बॉडी मसाज जर केली ना मग 4000 रुपये. मग अर्धा केलं तर मग 2000चं आहे. 2000 करून दिलं एवढं मी. आणि पूर्ण पूर्ण मग 4000 लागतील. मग पूर्ण पण कसं तुमच्याकडून बॉडी हा पूर्ण म्हणजे मग एक कपडे ठेवत नाही मी अंगावर. नाही का? हा पूर्ण कपडे काढून मग ऐका ना, माझं कंबर आणि हे पूर्ण हात पाय चोळायचे 2000. 500 रुपये घ्या ना. नाही हो 500 रुपयात काय परवडतं. पण अहो पेट्रोल काय महाग झालं. 2000 लय होते. नाही तेवढेच उलटी मी तुम्हाला कमी सांगितलं. मोठ्या मोठ्या पार्लर मध्ये 1000 रुपये सगळं बॉडी मसाज. नाही ते लोक तर बापरे 10,000 रुपये घेतात मध्ये. नाही हो. मी होतो ना मोठ्या बॉडी मसाज पार्लर मध्ये तिकडे जास्त आम्हालाच 5,000 भेटायचे. पण चांगलं करता का तुम्ही? अरे चांगलं म्हणजे तुम्ही एकदा करून पहा माझ्याकडून. पण कसं माझी व्यवस्थित मसाज झाली पाहिजे, नाही तर मग तुम्ही चोळून अजून हाडं काढ मोकळे करा. तुम्ही जर एकदा करून घेतलं ना कायम बोलावशाल मला. खरंच तुम्ही म्हणशाल तुमच्याच हाताने करा तुम्हीच करा. बरं. तुम्ही नवऱ्याला सुद्धा हात लावता नाही. एवढं भारी. नवऱ्याचं काय हो, माझा नवरा कसला लक्ष देतो. नवरा कोणत्याच बाईचं लक्ष देत नाही. नवरा आता नुसता उठला का काम आणि 4 टाइम ते कपडे काढतो धू 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 पर माझ्या कमरेचं हे झालं. हा तुमच्या कमरेत गॅप पडला असेल आता. हा ना हो, काय करता. त्याच्यामुळे तुम्ही परेशान होता का? हा मग ते तुम्ही काय म्हणता नवरा यायच्या पहिले आज काहीतरी म्हणतात तुम्ही. अहो माझा नवरा आहे ना लय हाय विचित्र. हा चित्र आहे का? हा तो काय म्हणतो घडी घडी दवाखान्यात जाय दवाखान्यात. आता 4-5 वेळेस दवाखाना झाला. इंजेक्शन दिलं का तेवढं पुरतं तेवढा फरक पडतो. हो काय केलं विचित्र राहते. आता डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला पेन किलर ठोकून दे. आता त्यांना जर कधी माहिती पडलं मी मसाज झाला बोलायला मला घराच्या बाहेर काढतील आणि तुम्हाला काढते. आता ठीक आहे मग मला काय फरक पडतो. मला कोणी काढले बी नाही तर मला काय अडचण नाही. पण तुम्ही फक्त लवकर मसाज व्यवस्थित करून. अहो तुम्ही तुमचं मसाजचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुला मला काय एकदा हात लावला हा पण तुम्ही क्लिअरच. हा का? मग इथं ह्या रूम मध्येच करता का? पा इथं करायचं इथं करा तिकडे करायचं तिकडे करा. मला काय तुम्ही कुठे करून घ्या मला करायचंय. मधल्याच रूम मध्ये कसं करू? हा सर इथं करायचं का? हा इथं हे कसं बेड वगैरे लय मोठे हो. लय मोठे तुमचं आलं हे. आमचं घरच मोठं आहे. हा ना बरं आता बोला. आता आहे ना बसा ना. बसू का? हा काय अडचण नाही ना? कुठं दुखतं? या इथून आहे ना थोडासा पाय दाबून देऊ पाहिजे. हा चोळूनच द्या. तेलच लावा. हं तेल माझ्या हाती सेलकट राहते ना. नाही ते ऑइलच लावा. लावू का? हा मग 2 प्रकारचे ऑइल आहे. साधं लावू का बारी लावू? कोणतं लावा बुवा, तुमच्या नाही मग रेट अलग अलग आहे ना दोन्ही तेलाचे. चांगल्यातलंच लावा. बरं चांगल्यातलं मग चालतं. तुम्हाला हे लावतो मग. टाचा लय दुखत आहे हो. हं टाचा आता नाही दुखणार. हा आता नाही दुखणार. तुम्हाला असं तेल लावायला भारी. ना हा भारी वाटतंय. एकदम भारी वाटतं. भारी वाटतं ना? हा मग ती रगत तुक म्हणजे रग होती ना पायामध्ये. अहो आपल्या हाताचं गुणच असं आहे. आ बापरे हम्म लचक भरल्यासारखं झालं. बस झालं. कसं वाटलं? एकदम भारी मस्त वाटतंय ना? अजून हात बी दुखत होता ना? हा हाताचं बस झालं. ऐक लय जाम झाले हात तुमच्या. करता कसं वाटतं आता? बरं वाटतंय. भारी वाटतं ना? तुमचं ते वासाचं तेल आहे वाटतं. हा आयुर्वेदिक आहे का? आयुर्वेदिक तेल आहे. वास लय भारी आहे त्याचा. बरं मग आता कंबर चोळा. कंबर चोळायचं का? झोपा मग. व्यवस्थित चोळा. अहो लय भारी चोळा. तुम्हाला काय झालं का? आराम पहिलं पडला? असं याच्यावरूनच चोळा. हा वरून चोळतो मग. तेल नाही लावता ना जास्त. साडीवरून म्हणलं दाबूनच द्या. हे जर आता ना हे पूर्ण दुखतं असे. बापरे एवढं दुखतं. वाटेल तुम्हाला? एकदम बरं वाटायला लागलं. अहो लय भारी वाटेल तुम्हाला. हे तर काहीच नाही. तुम्ही जर फुल बॉडी मसाज करून घेतली ना, फुल बॉडी मसाज जर केली ना आईला पण तुमचं विचारूच नका. हा का? मला असं भारी वाटेल ना
तुम्ही म्हणशाल काय हात आहे, काय जादू आहे, हात आहे का काय? ऐका ना, हं, एक काम करा ना, हं. फुल बॉडी मसाजच करून द्या. हं? फुल बॉडी मसाज. हा का? आता भारी वाटायला लागलो. भारी वाटायला आलं ना? हा, ते थोडं कसं हा, लाज तुमचा वाटल्यावर वाटत होतं. चेहराच उजाळा तुमचा आला तर. हा ना, म्हटलं वरच्या वर करून घ्यावा, पहिलं बघावं कसं आहे. हा ना? हा, पण आता म्हणजे तसं तुम्ही जर फुल मसाज केलं तुम्हाला एक ऑफर बी आहे. काय हो? तसं मी 4,000 रुपये घेतो बाकीच्यांकडून. हा का? पण तुम्ही जर केली ना, हा. तुमचं आलं ही बी फ्री, ती बी फ्री. हा का? हा, तुमचं आवडलं मला. काय? मी स्वभाव आवडला स्वभाव. हा का? हा, त्याच्या बदलं तुम्ही काही नाही करायचं, फक्त मला प्रेम द्यायचं. तुम्हाला हां, नाही हो, एकदाच. नका नका, माझा नवरा मारेल ना मला. हा, नवऱ्याला कोण सांगत आहे? नका नका तुम्हाला एवढा आराम पडेल ना. नका. आता एवढं चोळलं ना, फक्त पूर्ण मसाज करून मग आता हे 2,000 आणि ते 4,000 आहे, 6,000 होतील मग. नाही हो, एवढे पैसे कुठे येडवले का मग तुम्ही? नाही, आधी मग. 5च बोलले तुम्ही. हां, 5 बोलले नाही पण तुम्ही डबल काम करायला लावलं ना. तुम्ही फुल मसाज जर केले असते ना, 4 मध्ये तुम्हाला सगळं रगडून दिलं असतं मी. बरं, पण तुम्ही हे सेपरेट करायला लावलं. जाऊ द्या, मी तुम्हाला ना प्रेम देते, पण मग हे यायच्या आधी तुम्ही हा, तुम्ही बस तेवढं आपल्याला काय. हा, ते यायचे पहिले आपण करून निघून जाऊ, त्याला काय. चालेल ना. आणि खरं म्हणजे काय माहिती का, तुम्ही मला आवडलं. का बरं? म्हणजे असं स्वभाव आवडला तुमच्याला, दिसायला बिसायला एकदम भारी आहे. बरं का, त्याच्यामुळं मग एकदा फक्त. हा, हो. चालेल काय करता मग? चालेल. दारू लोटून घ्यायचं काय नाही तर कोण येतं म्हणा. ते आहे नाही, दरवाजा काय लोटायचं? हा ना, कोण नाही तुमच्याकडे कोण नाही येत ना. ते संध्याकाळी 7ला येतील. झोपा मग काय. 7च्या आधी निघून जा. काहीच कळून देणार नाही. हात बी तुमचं ना, तुम्ही असे खुश असाल ना, आयला म्हणशाल काय माणूस भेटला, एकच नंबर कापूर तुम्हाला आहे ना. ओय, अरे उठ. अय, काय 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 होतंय? काय होतंय? उठ, काय ना चल बाहेर. अरे काय होतंय? काय कोण आहे चाललंय? हा बाबा, कोण आहे? काय चाललंय? हं? काय चाललंय? चल बाहेर. बाहेर चल. नवरा आहे माझा. चल बाहेर. कावर मार राहिलं? माझा हात. बाहेर. मारू नका ना, मारू नका ना. काय? लाज वाटते का तुला? लाज वाटते का नाही? मारू राहिले मार कोण? ते म्हणजे मी काम कोण आहे? करायचं, मारायचं बी का? कोण आहे? मारायचं काय? अहो मस्त झालं होते. कोण आहे? हा? मसाज झाले. मी हे धंदे करते, तू मसा आला तो? मी नाही केलं, तेच मला बळजबरी करत हो, मी होते. फुकट नाही करत. काय रे? अरे तुला काय, तुला हे काम करायला येतो इथं? नाही रे बाबा, अरे ते बोलवलं होतं मला. ती काय म्हणते? मी बोलवलं होतं, पण ते माझ्यासोबत बळजबरी करायला लागले, मला ब्लॅकमेल तुम्हीच तर करायला म्हणे- लागले. मी कुठं ब्लॉक फुल बॉडी मसाज करायची म्हणे. तुला जिवंत सोड. ओय, आज थोडंच राहते ते. काय म्हणते ते? तुला 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 समजत नाही का? तुला समजत नाही? अक्कल नाही तुला? हे काम करते का? अहो पण तुम्हाला माहिती किती 4-5 पैसे दिले दिवस त्यांनी झाले. तुला? हं? किती पैसे मी दिले? दिले 6,000 रुपये. तू दिले पैसे? हा. कमी मी कमी पडलो का? अहो पण तुम्हाला माहिती 4-5 दिवसापासून माझं कंबर दुखत होतं. मग तुला 4दा बोललो ना मी, डॉक्टरकडे जाय असं. डॉक्टरचा गुण नाही पडत मला. डॉक्टर जाऊन मग तुला कोण पाहिजे आता? आता बोलवलं होतं मसाजवाला. मसाजवाला नव्हता तो. झाले काय तुम्ही? आवाज नको वाढवू हा. चुकी केलेली तुला सांगतो मी. ठीक आहे, चुकी केली तुमची, पण चुकी ना. तुम्ही लक्ष देता का? लक्ष देता का म्हणजे? हा, उठलं का काम 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 काम, कधी बायकोकडे लक्ष दिलं का? अरे खायला कोण आणून देईल? अहो ठीक आहे ना, मग रोज का जाता मला का बाप आणून दिलं का खायला? का तुझा आणून देणार आहे आपल्याला घरी बसून, मला घरात बसून? तुम्ही? एकाच दिवशी थांबायचं ना घरात. एकाच दिवशी थांबायचं? परवाच्या दिवशी कोण थांबलं? तुला सांगून घेऊन देता जातात का तुम्ही प्रेम? स्वतःच्या चुक्या तर मान्य नाही करती. आता प्रेमवर आली का तू? मग काय काय हा? अरे पण तुला अक्कल नाही का? तुला 4दा बोललो ना मी. किती वेळा बोललोय तुला मी, असं कोणाला आणू की माणसाला घरात बोलवायचं नाही. असं हे चोऱ्या मारा, या रिकामे धंदे. तुला सकाळी पण बोलून गेलो तर बाजूच्या गल्लीत काय झालं? असं मागच्या गल्लीत मला कंट्रोल होत नव्हतं, माझं कंबर खूप दुखत होतं. मग गेली असती, तरफडली असते डॉक्टरकडे. पैसे बोललो तुला, पैसे देतो अहो, असं. 4 टाइम इंजेक्शन मारून आलो. 1,000-2,000 रुपयाचा बांबू लागतो. काही फरक नाही पडत. हा, अजून 1,000 रुपये एक्स्ट्रा घेतले असते माझ्याकडून. जाऊ द्या, दिले 6,000 रुपये त्याला. गेलं तुमच्यामुळं. मग बोलून घे परत. अजून मी गेला नसेल तुला, असेल बाहेर तो. प्रेम तर द्यायचं नाही आणि दुसऱ्याकडून हा, मग भेटतं असं ते. पैसे दुसऱ्याकडून प्रेम घ्यायचं. प्रेम नाही घेतलं, त्याच्यावर मसाज करून घेतली फक्त. हा, बघितलं ना मी काय करत होते तुम्ही. दिसलं ना? स्वतःच्या डोळ्यांनी नीट बघायचं आणि मग बोलायचं. एक काम कर बाई, तू भर बॅग, आवर जाय. जाईल मी, मला काही नाही. जाय जाय जाय. हा, जाते मी. तू काय परवडणार नाही मला, जाय निघ. त्या बापाला फोन करून सांगून देतो. ते नाटक झाले दररोज.